SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कोलमीचा पुलाव बनवूया। संडे आहे आज। कोलमी वटाणे असं टाकून पुलाव बनवूया। आता सगळ्यात पहिले मी कोलमी घेतली, चांगली साफ करून घेतली। याच्यातला धागा आहे तो पण काढून घेतला। आता याच्यात टाकूया आपण सगळ्यात पहिले मीठ। याला कालवून ठेवूया आपण। थोडीशी हळद टाकूया। दही टाकूया। मिक्स करूया। आता हे मी चांगलं मिक्स करून याला आपण आता ठेवून देऊया। तवर आपण कांदा बिंदा कापून घेऊया। कांदा कापून घेऊया। मांदेली फ्राय करणार आहे, त्याच्यात पण मीठ घालून ठेवते मी। हळद टाकते। लिंबू पिळते। लागला तेवढंच पिळायचं आहे आपल्याला। हे पण आपण कालवून ठेवूया। मांदेली कोलमी पण आपली कालवून ठेवली आहे। आता आपण कांदा कापूया। आता आपण कांदा मी भाजायला टाकून दिला आहे कुकरमध्ये। कांदा चांगला भाजतोय। आता इथे मी टमाटर घेतले, कोथिंबीर, 2-3 लाल हिरव्या मिरच्या, आलं पेस्ट, अद्रक लसूणचं पेस्ट आहे। याच्यात काय खडे मसाला आहे, तेजपत्ता, शाळा जिरं आणि साधं जिरं मिक्स आहे। टमाटर आहे आणि हे वटाणे आहेत। टमाटर बोलते, सॉरी, वटाणे आहे। मी मच्छी पण फ्राय करायला ठेवून दिली आहे। आता आपण वघार करूया। कांदे चांगले भाजून झाले। आपण थोडेसे कांदे काढून घेऊया साईडला। आता याच्यात आपण टाकूया खडे मसाले सगळे। चांगले भाजून घेऊया। दिसतंय तुम्हाला? मला हेल्पिंग करायला कोण नाही आज, मी एकटी आहे ना, म्हणून कॅमेरा जरा हलतोय। तर मसाला आपला भाजून झाला आहे। टमाटर टाकूया। टमाटर पण चांगले शिजतील त्याच्यात। थोडंसं मीठ टाकूया। मीठ मी कोलमीमध्ये पण टाकून ठेवले आहे, तर मीठ आपल्या अंदाजाने घ्यायचं। टमाटर पण चांगले भाजून झाले, कांदा पण भाजून झाले। आता याच्यात टाकूया आपण अद्रक लसूणचं पेस्ट। मिरच्या कापून घेतल्या आहेत मी, हे पण टाकते। अद्रक लसूणचं पेस्ट टाकूया। चांगलं मिक्स करून घेऊया। इकडे आपली मच्छी पण फ्राय होते।
पलटी करूया आपण. आता याच्यात मी धना पावडर घेतला आहे, आपला गरम मसाला, जिरा पावडर, लाल मिरची, हळद हे टाकून देऊ. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. चांगलं मिक्स करूया. थोडं पाणी घालूया, मसाला खाली जळणार नाही म्हणून. मसाला भाजून झाला आहे आपला. आता वाटाणे टाकूया. आज वाटाणा आणि कोलमीचा पुलाव आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. 2 मिनिटं चांगलं हलवून घेऊया. आपली मच्छी पण फ्राय होते. कोलमी पण टाकून देते आता मी. थोडंसं पाणी टाकून आपण हलवूया, नाहीतर जळून जाणार, नाहीतर दही फाटून जाणार. नाहीतर आता आपण पाणी टाकूया. भातापुरता पाणी टाकूया आपण. ह्याला तर बोलणं गरजेचं आहे. दीड ग्लास पाणी टाकलंय मी. आता आपण मी 4 वाट्या घेतल्यात. माझी छोटी वाटी आहे, ते 4 वाटी तांदूळ घेतले. कारण की वटाणे पण आहेत ना, म्हणून जरा तांदूळ मी जास्त घेतले. तांदूळ धुवून घेतला. भिजवलं नव्हतं. आपला कच्चा तांदूळ आहे, भातात बनवतो आपण. भात बनवतो तो तांदूळ आहे. आता तुमच्या हिसाबानं, तुमच्या तांदूळला किती पाणी लागतं त्या हिसाबानं पाणी टाकायचं. आमच्या तांदूळाला पाणी कमी लागतं. आता मीठ घालूया आपण चवीप्रमाणे. कारण की आपण टमाटर शिजवले तेव्हा पण मीठ घेतलेलं. दही आणि कोलमी मी मिश्रण करून ठेवलं, त्याच्यात पण मीठ घेतलं होतं. आता मीठ आपण अंदाजानं घालूया. थोडंसं पाणी टाकतो. मी थोडासा कांदा काढून ठेवलेला तो टाकून देते. थोडीशी कोथिंबीर टाकूया. मिक्स करूया. आता झाकण लावून घेऊया. आता आपण थोडी कस्तुरी मेथी टाकूया. सुगंध पण छान येणार, टेस्टला पण चांगलं लागणार. थोडं मिक्स करून घेऊया. आता फास्ट गॅसवर आपण 1 शिटी होऊ देऊया आणि कमी गॅसवर 2 शिट्या घेऊया. संडेची डिश आहे ही. कोलमी वटाणाचा पुलावा आणि मांदेली फ्राय आहे. वटाणे पण टाकलेत, दिसत नाहीत तुम्हाला, आतमध्ये आहेत वटाणे. तुम्हाला आमची डिश आवडली अशी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा.
आणि आमच्या रेसिपीला असाच प्यार द्या. थँक्यू. कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा.